नमस्कार मंडळी, चला की कधी तुम्ही भरलेली मिरच्याची भाजी केली नसली तर नक्की एकदा करून बघा. तर मग कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकायचे, शेंगदाणे टाकायचे, शेंगदाण्याला भाजून घ्यायचं, मग त्याच्यात तीळ टाकून घ्यायचं, खोबरं लसूण टाकायचं, छान भाजून घ्यायचं त्याला. मग त्याच्यात बेसन पीठ टाकून घ्यायचं, बेसन पिठाला पण भाजून घ्यायचं, थंड व्हायला ठेवायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं, हळदी पावडर, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मिरची घ्यायची, तिला मध्यभागी कापून घ्यायचं, त्यातलं बी काढून घ्यायचं सर्व. छान बी काढलं की त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं, सर्व मिरचीला मीठ घातलं की मसाला भरायचा, सर्व मसाला भरून घ्यायचा सर्व मिरचीमध्ये, असं दाबू दाबू मसाला भरला. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, त्याच्यात मिरची टाकून घ्यायच्या सर्व आणि छान मिरच्या भाजून घ्यायच्या. आलती पलटी कर, छान मिरच्या भाजल्या की झाकण ठेवायचं 5 मिनिटं. मिरची आपल्या वाफळून घ्यायच्या. 5 मिनिटानंतर छान मिरच्या वाफळतात. राहिलेला मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स केलं की थोडंसं पाणी टाकायचं मिरची शिजण्यासाठी. पाणी मिक्स करून घ्यायचं, मग त्याचं झाकण ठेवायचं. 5 मिनिटं छान आपल्या मिरच्या शिजतात. 5 मिनिटानंतर झाकण काढायचं. झाली की आपली भरलेली मिरची. कशी वाटली भरलेली मिरची? आवडली का? कमेंटमध्ये सांगा. आवडली असली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.